तर मित्रांनो, हे आपली CB350 RS 2025 मॉडेल. हिच्यासाठी आपण आफ्टर मार्केट बॅकरेस्ट लावलेलं, जे कंपनीकडून येत नाही ते नव्हतं लावलं, दुसरं लावलेलं जे बाहेर लोकल शॉपमधून भेटतं ते. तर त्याच्यामुळं काय झालं, थोड्याच दिवसामध्ये इथला नट होता तो ऑटोमॅटिक तुटून पडला. कारण तो नट खूप एवढा मोठा होता, म्हणजे पूर्ण एवढा बोटा एवढा त्यापेक्षा मोठा होता. त्यामुळे तो नट तुटून पडला अचानकच. त्याच्यामुळं ज्याच्या कॅरियर होतं त्याच्यावर आपण काहीच सामान ठेवलं नव्हतं, तरी त्याच्या वेटमुळं तो नट तुटून पडला. तर त्याच्यामुळे तो नट त्याच्यामध्येच अडकलेला. तर तो नट काढून आपण परत आपण जो स्टॉक होता तोच ग्रॅब रेल लावलेला आहे. तर बघू शकतो ह्या साईडला पण आपण जे स्टॉकवाला ग्रॅब रेल असतं तेच लावले, आणि मागचं बॅक रेल असतं ते काढून टाकले. जर तुम्ही तुमच्या गाडीला मॉडिफिकेशन करणार असेल तर तुम्ही OEMचेच पार्ट टाका, कारण आफ्टर मार्केट एवढं R&D करत नाही ते, त्यामुळे काही तुमचे ॲक्सिडेंट होऊ शकतात. तर यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला. लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.